हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्तच असाल. आता मी मुलीला सोडून आले शाळेतून. आता मी झटपट जेवण बनवते. भात झाला आहे, फक्त आता पिठीचं आहे बनवायची. पिठी म्हणजे झुणका, कुळदाचा झुणका म्हणतात. तर आमच्या भाषेत कोकणात आम्ही पिठी म्हणतो. तर माझी मुलगी बघा शाळेतून आली, तिला खूप भूक लागली म्हणून मला बोलली ती, मम्मी लवकर जेवण बनव. तर माझा आता फक्त एकच राहिली आहे बनवायचं, तर मी आता झटपट बनवते. ही बघा माझी मुलगी, तिला खूप भूक लागली आहे. तर मी आता झटपट मस्तपैकी पिठी बनवते, मिरचीची पिठी बनवते. इथे बघा मी कांदा कापून ठेवला आहे आणि मिरची कापली आहे. आता कांदा आणि मिरची एकत्र टाकते. कांदा मिरची टाकली आहे. आता लसूण दे ना. कांदा मिरची आणि लसूण हे एकत्र मी टाकते आता. आणि आता मी एक बाउल घेते आहे, टोप म्हणजे. त्याच्यात मी आता हा झुणका टाकते. फ्रीज उघडा आहे. स्वरा, फ्रीज उघडा आहे. थोडासाच घेणार आहे. आता तेल टाकलंय मी. आणि ह्या पीठ भिजवून घेते आता मी. जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढंच घ्यायचं. चालू कर. आणि आता त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आणि हळद मीठ मसाला हे सगळं टाकायचं आपण एकत्रच. हे बघा, हा मसाला आमचा कोकणी मसाला आहे. आणि हे हळद, आणि आता हे होता आहे तोपर्यंत लसूण टाकले नव्हते मी, तर आता मी लसूण टाकते ठेचून. लसूण टाकली ना का पिठीला छान चव येते. तर मी पटकन ठेचून आता मी टाकते. तर आता हे मी मीठ मसाला हळद हे सगळं टाकलं आहे मी ह्याच्यामध्ये. आता हे मी ढवळते. खूप छान होतो. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे थंडीत खूप छान आहे खायला. म्हणजे हे पितात पण का, तर सर्दी वगैरे होते तर त्याच्यासाठी हे खूप छान आहे पिण्यासाठी. आपली म्हणजे गरम गरम प्यायला ना
तर आपली सर्दी जाते ह्याच्यानी. आता हे आपलं झालंय आणि आता हे याच्यात टाकायचं. झालं ना, मोठं बनवायचं. आणि आपल्याला जेवढं लागेल ना पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. ते तर घट्ट होतं. मम्मा थांब. आता आपली पिठी झालेली आहे. कड येतोय पिठीला आणि मस्त घट्ट पण झाली आहे, बघू शकाल तुम्ही. हे बघा, घट्ट पण झाली आहे आपली पिठी, तयार झालेली आहे. आता थोडीशी अजून उकळी येऊ दे, त्याला शिजू द्या, म्हणजे खूप छान लागेल. आता हे मी सगळं आवरून घेते आणि तिला जेवायला देते. आता तुम्ही पण या जेवायला. बाय.